हॅलो फ्रेंड्स, आपल्या पार्ट 1ला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण एक प्रश्न, पार्ट 1मधली वाक्य तुम्ही ऐकली की प्रत्यक्ष वापरली? बघा पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उतरावं लागतं, तसंच इंग्लिश बोलायचं असेल तर तोंड उघडावं लागतं. आजचा हा पार्ट 2 तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. आज आपण अशी 100 नवीन वाक्य शिकणार आहोत जी तुम्ही ऑफिसमध्ये, किचनमध्ये, प्रवासात आणि मित्रासोबत रोज वापरू शकता. आणि आज मी फक्त तुम्हाला वाक्य सांगणार नाही, तर तुमच्याकडून त्याचा सराव करून घेणार आहे. तयार आहात? चला तर मग सुरू करूया आजच्या या इंग्रजी बोलण्याचा प्रवासाला. सर्वात पहिलं आपण अशी वाक्य शिकू जे आपल्याला भविष्यामधील कामी येणार. म्हणजे फ्युचरच्या प्लॅनबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असते तेव्हा कोणते वाक्य आपण वापरू शकतो. जसं आपण म्हणतो मी उद्या येईल, तर मग काय म्हणायचं? आय विल कम टुमारो. तर हे वाक्य तुम्ही माझ्यासोबत म्हणत चला म्हणा आता. जसं आपण म्हणतो आम्ही तुला मदत करू, तर कसं म्हणायचं? वी विल हेल्प यू. पाऊस पडेल असे वाटते, तर कसं म्हणायचं? इट लुक्स लाईक इट विल रेन. मी नक्की प्रयत्न करेल, तर मग म्हणायचं आय विल डेफिनेटली ट्राय. ती लवकरच पोहोचेल, तर मग म्हणायचं शी विल रिच सून. आम्ही नवीन कार घेणार आहोत, तर मग म्हणायचं वी आर गोइंग टू बाय अ न्यू कार. मी तुला फोन करेल, आय विल कॉल यू. तो आज येणार नाही, ही विल नॉट कम टुडे. काय करणार आहेस? व्हॉट आर यू गोइंग टू डू. आपण नक्की जिंकू, मग म्हणायचं वी विल शुअरली विन. तर हे असे तुम्ही फ्युचरच्या प्लॅनबद्दलचे वाक्य बोलू शकता. आता भाऊ आपण डेली हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती वाक्य आपण कसे बोलू शकतो? आता अशी वाक्य जे आपण रोज घरामध्ये वापरतो, जसं गॅस बंद कर, तर मग म्हणायचं टर्न ऑफ द गॅस. भाजी चिरून घे, तर मग म्हणायचं चॉप द व्हेजिटेबल. ताट वाढ, तर मग म्हणायचं सर्व द प्लेट. बेड आवरून घे, तर मग म्हणायचं मेक द बेड. माझ्या मागून म्हणत चला, तरच तुम्हाला येणार. चला म्हणा आता. कचरा बाहेर टाक, मग म्हणायचा थ्रो आउट द गार्बेज. पडदे लावा, ड्रॉ द कार्टेन्स. झाडू मागून घे, मग म्हणायचा स्वीप द फ्लोअर. भांडी घास, वॉश द डिशेस. जेवण गरम कर, हीट अप द फूड. चहा गाळून घे, स्ट्रेन द टी. तर असं हे 10 वाक्य आपण बोललेलं आहोत. तुम्ही बोलत चला माझ्या मागून. आता आपण बघूया पास्ट ॲक्शन म्हणजे झालेल्या गोष्टी आपण कशा प्रकारच्या सांगायच्या. जसं आपण म्हणतो मी काल तुला पाहिले, तर मग कसं म्हणायचं? आय सॉ यू यस्टरडे. अजून आपण म्हणतो ना त्याने मला सांगितले, तर मग म्हणायचं ही टोल्ड मी. आम्ही जेवण केले, तर मग कसं म्हणायचं? वी हॅड आवर मील. तिने गाणे गायले, तर मग म्हणायचं शी संग अ सॉन्ग. मी माझे काम पूर्ण केले, तर म्हणायचं आय फिनिश्ड माय वर्क. ते काल गेले, तर म्हणायचं दे लेफ्ट यस्टरडे. मला तुझे पत्र मिळाले, मग म्हणायचं आय रिसिव्ड युअर लेटर. आता लेटर तो कोणी लिहित नाही, तर मग त्याच्यामध्ये टाकायचं मॅसेज, म्हणजे लेटरच्या जागी मॅसेज. आम्ही खूप मजा केली, तर म्हणायचं वी हॅड अ लॉट ऑफ फन. तू कुठे गेला होतास, तर कसं म्हणायचं वेअर डिड यू गो. मी हे विसरलो, तर म्हणायचं आय फॉरगेट धिस. तर हे काय आहे? छोटे छोटे पास्टमध्ये झालेल्या क्रिया आपण अशा प्रकारे म्हणायच्या असते. आता आपण बघूया प्रश्न विचारणे म्हणजे क्वेश्चन अँड इन्क्वायरी. जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचे असते तर कशा प्रकारे आपण विचारू शकतो. जसं आपण म्हणतो तुला काय पाहिजे, तर म्हणायचं व्हॉट डू यू वॉन्ट. तुला हे माहीत आहे का, मग म्हणायचं डू यू नो दिस. तू कधी येशील, तर म्हणायचं वेन विल यू कम. हे कोणाचे आहे, तर कसं म्हणायचं हुज इज धिस. तुला उशीर
तुला उशीर का झाला, तर कसं म्हणायचं व्हाय आर यू लेट. तुझा फोन वाजतोय, मग म्हणायचं युअर फोन इज रिंगिंग. तुला काय वाटते, तर म्हणायचं व्हॉट डू यू थिंक. आपण आता निघायचे का, मग म्हणायचं शॉल वी लिव्ह नाऊ. तिथे कोण आहे, मग म्हणायचं हू इज देअर. बस किती वाजता आहे, तर कसं म्हणायचं व्हॉट टाईम इज द बस. तर असे काय आहे आपल्याला छोटे छोटे काय करायचं आहे, वाक्य बोलायचं आहे. मित्रांनो, आता हे 40 वाक्य झालेली आहेत. सराव कसा वाटतोय, जर तुम्हाला हे उपयोगी वाटत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा आय ॲम लर्निंग. तुमच्या कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. चला आता पुढचे वाक्य बघूया आपण. जसं आपण कुठे जातो, खरेदी करतो आहे का नाही, पैसे देतो, म्हणजे शॉपिंग आणि मनी याच्याशी आपल्याला काय करायचं आहे, संबंधित सेंटेन्स शिकायचं आहे. जसं आपण म्हणतो याची किंमत किती आहे, काही खरेदी करायला गेल्यावर आपण म्हणतो ना याची किंमत किती आहे, मग म्हणायचं हाऊ मच डज दिस कॉस्ट. हे खूप महाग आहे, मग म्हणायचं दिस इज टू एक्सपेन्सिव्ह. काही सवलत मिळेल का, म्हणजे सूट, डिस्काउंट. मग कसं म्हणायचं इज देअर एनी डिस्काउंट. मला हे आवडलेलं नाही, म्हणायचं आय डिडंट लाईक धिस. तुझ्याकडे सुटे पैसे आहे का, मग कसं म्हणायचं डू यू हॅव चेंज. मी कार्डने पैसे देऊ शकतो का, मग म्हणायचं कॅन आय पे बाय कार्ड. एखादी काही खरेदी केलं तर आपण बिल मागतो, बिल द्या, मग कसं म्हणायचं गिव मी द बिल. मला नवीन शर्ट हवा आहे, तर कसं म्हणायचं आय वॉन्ट अ न्यू शर्ट. एखादी वस्तू आपल्याला स्वस्त आहे, आपण म्हणतो हे खूप स्वस्त आहे, मग काय म्हणायचं दिस इज व्हेरी चीप. तुझी पिशवी द्या, तर कसं म्हणायचं टेक युअर बॅग. तर असे आपल्याला शॉपिंग करायला गेल्यावर हे सेंटेन्स बोलायचे आहे. आता आपण बघूया हेल्थ आणि फिलिंगशी संबंधित वाक्य, म्हणजे आरोग्य आणि भावना. जसं आपण म्हणतो मला थोडं बरं वाटत नाही आहे, मग कसं म्हणायचं आय एम नॉट फिलिंग वेल. आपण दुसऱ्याला सांगतो औषध वेळेवर घे, तर मग कसं म्हणायचं टेक मेडिसिन ऑन टाईम. भरपूर पाणी प्या, मग काय म्हणायचं ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. बाहेरचे अन्न खाऊ नका, मग म्हणायचं डोंट ईट आउटसाईड फूड. माझे डोके दुखत आहे, मग म्हणायचं आय हॅव अ हेडेक. आणि घाबरू नकोस, मग म्हणायचं डोंट बी अफ्राईड. काळजी करू नको, म्हणायचं डोंट वरी. मला तुझा अभिमान वाटतो, आय ॲम प्राऊड ऑफ यू. फास्टमध्ये म्हणायचं असेल तर आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणायचं. आणि तुम्हाला जर माझी स्पीड कमी वाटत असेल तर स्पीड वाढवून घ्या. कसं वाढवायचं माहिती आहे ना, सेटिंगमध्ये जायचं आणि स्पीड वाढवायची. आपण म्हणतो किती छान कल्पना आहे, मग म्हणायचं व्हॉट अ ग्रेट आयडिया. स्वतःची काळजी घे, म्हणायचं टेक केअर ऑफ युअर सेल्फ. असे काय करायचे आपल्याला आपल्या आरोग्याशी संबंधित असे सेंटेन्स आपल्याला बोलायचे आहे. आता आपण पाहू काही ऑफिसची कामे असेल, म्हणजे ऑफिस वर्क असेल, तर तेव्हा ऑफिसमध्ये किंवा कामाच्या वेळी कोणते वाक्य बोलायचं. जसं मी म्हणतो आज मी आज सुट्टीवर आहे, तर काय म्हणायचं आय ॲम ऑन लिव्ह टुडे. मीटिंग सुरू झाली आहे, कसं म्हणायचं द मीटिंग हॅज स्टार्टेड. फाईल टेबलवर ठेव, म्हणायचं कीप द फाईल ऑन द टेबल. मला उशीर होईल, म्हणायचं आय विल बी लेट. तुमचे काम वेळेवर करा, मग हे कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये डू युअर वर्क ऑन टाईम. मॅनेजर बाहेर गेले आहे, तर मग हे कसं सांगायचं द मॅनेजर इज आउट. आज खूप काम आहे, मग म्हणायचं देअर इज अ लॉट ऑफ वर्क टुडे. ईमेल तपासा, चेक द ईमेल. फोन उचल, पिकअप द फोन. कोणी जर आता फोन नाही उचललं तर त्याला असंच म्हणायचं इंग्लिशमध्ये पिकअप द फोन. आता आपण पाहू ट्रॅव्हलिंग किंवा डायरेक्शन, म्हणजे दिशा आणि प्रवासासंबंधित वाक्य. जसं आपण म्हणतो बस स्टॉप कुठं आहे, कोणाला विचारतो ना तर म्हणायचं वेअर इज द बस स्टॉप. कोणाला सांगायचं आहे सरळ जा, तर म्हणायचं गो स्ट्रेट. डावीकडे वळ, तर म्हणायचं टर्न लेफ्ट. उजवीकडे वळ, तर म्हणायचं टर्न राईट. हे खूप लांब आहे, तर म्हणायचं
इट इज टू फार. रिक्षा थांबवा. रिक्षा माहिती आहे ना, तर म्हणायचं स्टॉप द रिक्षा. गाडी हळू चालवा. ड्राईव्ह द कार स्लोली. रस्ता ओलांडा. क्रॉस द रोड. आणि तिकडे बघा. लुक देअर. काय दिसतंय तिकडे? सबस्क्राईबचं बटन. तर करून घ्या मग. आता आपण बघूया सूचना संबंधित वाक्य म्हणजे इन्स्ट्रक्शन. कशा प्रकारे आपण कोणाला सूचना द्यायची. जसं टीचर म्हणते ना, लक्षपूर्वक ऐका, किंवा तुम्ही कोणाला म्हणत असाल लक्षपूर्वक ऐका, तर म्हणायचं लिसन केअरफुली. कोणाचा आवाज येत नसेल तर त्याला म्हणतो आपण मोठ्याने बोला, मग म्हणायचं स्पीक लाऊडली. इकडे लक्ष द्या. पे अटेन्शन हिअर. गडबड करू नका. डोंट मेक अ मिस. शांत बसा. मग म्हणायचं सिट क्वाइटली. घाई करू नका. डोंट रश. पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. ओढ सोडू नका. डोंट स्किप द लाईन. नीट लिहा. राईट नीटली. हे पाठ करा. मेमोराइज धिस. तर हे जे वाक्य होते, हे वाक्य खास करून तर टीचरसाठी होते, म्हणजे वर्गामध्ये आपण स्टुडंट बरं अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य इंग्रजीत बोलू शकतो. जर टीचर इंग्रजीमध्ये बोलायला लागले तर स्टुडंट तर आपोआपच बोलणार आहे का नाही. पण तुम्ही आपल्या मुलाला वगैरे शिकवत असाल घरी, तर हे तुम्ही वाक्य बोलू शकता, म्हणजे त्यांना पण काय होणार, सवय होणार आणि तुमची पण इंग्रजी इम्प्रूव्ह होणार. आता आपण बघूया मॅनर्स अँड सोशल म्हणजे शिष्टाचार. याचे कशा प्रकारचे वाक्य असते बघा. आता तुला भेटून आनंद झाला असं म्हणतो आपण, मग कसं म्हणायचं? नाईस टू मीट यू. प्रवास सुखाचा हो. दुसऱ्याला म्हणतो ना आपण, कोणी पाहुणे घेऊन आले, जायचं असेल वापस, त्यांना म्हणतो प्रवास सुखाचा हो, तर काय म्हणायचं? हॅव अ सेफ जर्नी. कोणाचा वाढदिवस राहिला तर काय म्हणतो? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. हे तर सर्वच जणच म्हणते आहे का नाही. पण जर अभिनंदन म्हणायचं असेल तर काय म्हणायचं? कॉंग्रॅच्युलेशन. आणि मला माफ करा म्हणायचं असेल तर प्लीज फॉरगिव्ह मी. आणि काही हरकत नाही हे म्हणायचं असेल तर नो प्रॉब्लेम किंवा इट्स ओके, कोणतं पण तुम्ही वापरू शकता. आणि कोणाला भेटायचं आहे आणि म्हणायचं आहे नंतर भेटूया, तर काय म्हणायचं? सी यू लेटर. कोणाला म्हणायचं आहे तुझा दिवस चांगला जाओ, तर म्हणायचं हॅव अ नाईस डे. आपण कोणाला भेटतो आणि विचारतो काय चाललं आहे, तर काय म्हणायचं? व्हॉट्स गोईंग ऑन. देव तुझे भले करो, तर म्हणायचं गॉड ब्लेस यू. चला, चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणले, बढिया, वा. तुम्ही 100 वाक्य पूर्ण केली आहेत. पण लक्षात ठेवा, हे फक्त बघण्यासाठी नाही तर वापरण्यासाठी आहे. आजचं होमवर्क तुमचं काय आहे बघा. हे जे 100 वाक्य आहे, तर ह्या 100 वाक्यापैकी तुमचं आवडतं कोणतंही एक वाक्य कमेंटमध्ये मला कमेंट करायचं. आणि जर तुम्हाला हा पार्ट 2 आवडला असेल तर आपल्या मित्रांना आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण आपण एकत्र शिकलो तरच प्रगती होईल. अशा सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि बोलत राहा.